श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। श्रीरामपुरात विदेशी बनावटीचे 2 गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त, एका आरोपीला अटक। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची कारवाई। श्रीरामपूर शहरात विदेशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याचा धाका उडवणाऱ्या शस्त्रव्यवसायावर पोलीस प्रशासनाने मोठा घाव घातला आहे। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोंधवणी येथील हॉटेल निसर्गजवळ पेट्रोलिंग करत असताना संयुक्त पथकाने 2 विधी संघर्षित बालकांना संशयितरित्या फिरताना थांबवून तपास केला असता एक विदेशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। दोन्ही अल्पवयीन मुलांनी शस्त्रे शादाब जावेद शेख, वय 28, राहणार वेस्टर्न चौक, श्रीरामपूर याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले। त्यानंतर पथकाने तत्काळ शादाबच्या घरी धाड टाकून त्याच्याकडील आणखी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले। कारवाईत मिळून 2 विदेशी बनावटीची पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल फोन आणि यामाहा एरॉक्स मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 1049/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3-7-25 अन्वये दाखल असून शस्त्र सुधारणा अधिनियम 2019च्या कलमानुसार आरोपीस जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। या प्रकरणात आरोपीने 2 अल्पवयीन मुलांना शस्त्रे विक्रीसाठी वापरल्याचे स्पष्ट झाल्याने वाढीव कलमे लावली जात आहेत। शस्त्रे नेमकी कोणाकडून आणली व कोणास विकली जाणार होती याचा तपास सुरू असून पोलिसांनी शस्त्रपुरवठा साखळी उलगडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भावर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ, अप्पा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे, सतीश पठारे, नितीन शेलार, संतोष दरेकर, सचिन धनाड, रामेश्वर वेताळ यांनी केली आहे। काल रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री वाकचौरे साहेब यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की गोंदवणी रोड येथील हॉटेल निसर्ग परिसरामध्ये 2 व्यक्ती त्यांच्याकडील दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे म्हणून त्याबाबत साहेबांनी त्यांच्याकडील पथकाला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। पथकाने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी 2 विधी संघर्षित बालक दुचाकीवर फिरत असताना मिळून आले। तसेच त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे मिळून आले। त्या कट्ट्याबाबत सदर विधी संघर्षित बालकांकडे जास्त खोल चौकशी केली। त्यांच्याकडून समजले की त्यांनी सदरचा कट्टा त्यांचा मित्र शादाब जावेद शेख याच्याकडून विकत घेतला असून तो विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवला आहे। त्यानुसार शादाब जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात सुद्धा एक गावठी कट्टा मिळून आला आहे। विधी संघर्षित बालकांबाबत बाल न्याय मंडळाकडे पुढील कारवाई करण्यात येत आहे। शादाब जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे। याविषयी श्रीराम एक्सप्रेस वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।